नमस्कार, मी सुवर्णा धानोरकर. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे रशिया युक्रेन युद्धाबाबतची. रशियानं युक्रेनच्या राजधानीवर जोरदार हल्ला केला, त्यामुळे राजधानी कीव चांगलीच हादरली. त्यानंतर हवाई हल्ल्याचे सायरन वाजलेत. रशियाच्या या हल्ल्यानंतर नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पसरलं आहे. रशियानं केलेल्या हल्ल्यात युक्रेनची राजधानी कीव अक्षरशः हादरून गेली आहे, कारण रशियानं जोरदार हवाई हल्ले युक्रेनवर केलेत. याआधी रविवारी युक्रेनकडून रशियावर हल्ले करण्यात आले. तर रविवारी युक्रेननं ड्रोन हल्ला करत रशियाची 40 लढाऊ विमानं उद्ध्वस्त केली होती. या हल्ल्यासाठी ड्रोन्स कंटेनरमध्ये लपवून एका ट्रकमधून रशियात नेण्यात आल्याचं समोर आलंय. यानंतर आता ड्रोननं भरलेला ट्रक रशियानं उद्ध्वस्त केला आहे. या ड्रोन्सच्या माध्यमातून सुमारे 40हून अधिक रशियन विमानं रशियात जाऊन युक्रेननं उद्ध्वस्त केली आहेत. पुढची बातमी इटलीतल्या माउंट एटेना ज्वालामुखीची. हा ज्वालामुखीचा उद्रेक झालाय. ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर अनेक पर्यटक आपला जीव मुठीत घेऊन पळायला लागले. काही वेळातच ज्वालामुखीतून निघणारी राख, धूर आणि गरम लाव्हा मैलोनमैल दूर पसरला. अनेक पर्यटकांनी या घटनेचा व्हिडिओही बनवला आहे. अचानक या ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि परिसरात असलेल्या सगळ्या पर्यटकांची एकच धावाधाव उडाली. पळापळ पर्यटकांकडून सुरू झाली, पण दरम्यान काही पर्यटकांनी याचे व्हिडिओही बनवलेत. यानंतर बातमी आहे एका चोराबाबतची. सोनसाखळी चोराला त्याच्या कृत्याची शिक्षा मिळालीच. सीसीटीव्हीत त्याची दृश्य चित्रित झाली. एक महिला तिच्या नवऱ्यासह स्कूटी चालवत होती. स्कूटी थांबताच एका बाईक स्वारानं महिलेची साखळी हिसकावण्याचा प्रयत्न केला, मात्र महिलेनं धाडस दाखवत त्या गुन्हेगाराचा पाठलाग केला, ज्यामुळे तो पडला आणि पळून जाण्यात अयशस्वी झाला. हे दृश्य पाहिल्यानंतर सोशल मीडिया युजर्सनी सोनसाखळी चोराला त्याच्या कृत्याचं फळ मिळालं अशी प्रतिक्रिया दिली. उत्तराखंड हरिद्वारच्या रुडकी भागात ही घटना घडली. राज्यातल्या बातम्यांकडे वळत लातूरच्या उदगीरमध्ये लग्नात आलेल्या वराडी मंडळीनं भर रस्त्यात फ्री स्टाईल हाणामारी केली. शहरातल्या शाहू चौकात ही घटना घडली. किरकोळ कारणावरून सुरुवातीला बाचाबाची झाली, त्यानंतर तुफान हाणामारी सुरू झाली. या हाणामारीत 3 तरुण गंभीर जखमी झालेत. हा लग्न सोहळा वधूवरांना चांगलंच लक्षात राहील. पुढची बातमी बघूयात. सॉफ्टवेअर इंजिनियर महिलेनं रिक्षा चालकाला चपलेनं मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आलाय. पंखुडी मिश्रा असं या महिलेचं नाव. रिक्षा चालकानं बाईकला धडक दिल्याचा आरोप करत तिनं चपलेनं मारहाण केली. याची तक्रार केल्यानंतर रिक्षा चालकानं व्हिडिओ दाखवले. यावेळी यात महिलेची चूक आढळून आल्यानं पोलिसांनी महिलेला अटक केली. जामिनावर सुटका झाल्यानंतर कन्नड समर्थकांनी या घटनेचा तीव्र निषेध केलाय. यावेळी महिला आणि पतीनं रिक्षा चालकाची माफी मागितली. मारो मारो चलेगा, मारो वीडियो बनाएगा ना, बना रहे मारो। हां हम लोग we respect every auto driver, cab driver. तर आधी मारहाण आणि त्यानंतर माफी या दाम्पत्यानं मागितली. यानंतर पुढची आणखी एक महत्त्वाची बातमी आहे. धोकादायक पुलावरून तरुणाचा जीवघेणा प्रवासाचा व्हिडिओ समोर आलाय. अरुणाचलमधील पुरास्त भागामध्ये माणूस जीर्ण पुलावरून धोकादायक नदी पार करताना दिसतोय. खाली खवळलेली नदी आणि त्यावर लटकता लाकडी पूल, त्यात या तरुणानं नदी पार करण्याचा प्रयत्न केलाय. हा व्हायरल व्हिडिओ अरुणाचल प्रदेशातल्या अंजाव जिल्ह्यातला आहे.
हे नसतं धाडस या तरुणानं कशासाठी केलं हे अजून तरी कळलेलं नाही. मात्र जीवापेक्षा दुसरं काहीही मोठं नाही हे या क्षणाला कदाचित या तरुणाला कळलं नसावं. यानंतर आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आहे. हृदयरोग असणाऱ्यांना नवसंजीवनी देणारी ही बातमी ठरणार आहे. कारण नॉर्थ वेस्ट युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी एक क्रांतिकारी शोध लावलाय. तांदळा एवढ्या पेसमेकरचा हा शोध आहे. या पेसमेकरचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्याची जैव विघटनशील रचना. हृदयाचे ठोके नियमित झाल्यावर साधारण 5 ते 7 आठवड्यात हे उपकरण शरीरात पूर्णपणे विरघळतं. यामुळे त्याला काढण्यासाठी पुन्हा शस्त्रक्रियेची गरज नाही. त्यामुळे शस्त्रक्रियेशी संबंधित धोके आपोआप टाळले जातील. हा शोध विशेषतः जन्मजात हृदयविकार असलेल्या नवजात बालकांसाठी आणि हृदय शस्त्रक्रिया झालेल्या प्रौढ रुग्णांसाठी वरदान ठरणार आहे. या क्रांतिकारी शोधामुळे रुग्णांचे उपचार अधिक सुरक्षित आणि सुलभ होणार आहेत. या पेसमेकरची वैशिष्ट्य काय आहेत बघा. 1.8 ते 3.5 असा आकार चा आकार याचा आहे. अत्यंत छोटा आहे. पुढे विरघळणारा पेसमेकर आहे. कोणत्याही तारा, बॅटरी किंवा शस्त्रक्रियेची गरज नाही. छोटासा पेसमेकर हा थेट हृदयावर इंजेक्शनद्वारे बसवला जातो. हृदयाचे ठोके नियमित झाल्यावर उपकरण शरीरात पूर्णपणे विरघळतं. यानंतर बातमी आहे IPL 2025 बाबतची. ट्रॉफीचा विजेता कोण होणार याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे. अनेक वर्षांनंतर IPL स्पर्धेच्या इतिहासात नवा विजेता मिळणार आहे. आज अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्स मध्ये होतोय. हा सामना अहमदाबादमधल्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जाईल. पंजाबची अंतिम फेरीत पोहोचण्याची ही दुसरी तर RCBची चौथी वेळ आहे. मात्र त्यानंतरही दोन्ही संघांना अंतिम फेरीत विजेता होता आलेलं नाहीये. त्यामुळे दोन्ही संघांची 18 वर्षांपासूनची IPL ट्रॉफी उंचावण्याची प्रतीक्षा कायम आहे. मात्र त्या दोनपैकी एका संघाची प्रतीक्षा आज संपेल. आता कोण जिंकणार आणि कोण हरणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल. तर नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आज IPLचा अंतिम सामना खेळवला जातोय. मात्र इथे पावसाचा अंदाज आहे. अंतिम सामन्यात पाऊस पडला तर IPLची ट्रॉफी कुणाला मिळणार याची सध्या चर्चा रंगली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्स यांच्या अंतिम फेरीत राखीव दिवस आहे. पावसामुळे जर सामना थांबला किंवा सुरू होऊ शकला नाही तर सामना उद्या खेळवला जाईल. राखीव दिवशी म्हणजेच उद्या सुद्धा पावसामुळे सामना झाला नाही किंवा थांबवला तर गुणतालिकेत अव्वल असणाऱ्या संघाला विजयी घोषित केले जाईल. पंजाब किंग्स गुणतालिकेत अव्वल आहे. त्यामुळे त्यांना IPL 2025ची ट्रॉफी मिळेल. बातमी आहे राज्यातल्या पावसाबाबतची. पावसानं राज्यात उघडीप दिलेली आहे. उन्हाचा चटका आणि उकाड्यात सुद्धा वाढ झाली. तर दुसरीकडे विदर्भात मात्र येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. विदर्भातल्या वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये विजांसह वादळी पावसाचा अंदाज आहे. तर मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा अंदाज वर्तवलाय. इकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार सरींची शक्यता वर्तवण्यात आली. तर राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसाचा कांद्याला मोठा फटका बसलेला आहे. रांजणगाव गणपती परिसरातील शेतकरी कुंडलिक चिखले यांच्या 1 एकरावरील कांदा पावसानं सडलाय. कांदा लागवडीसाठी केलेला खर्चही निघणार नाहीये. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेत. सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते. शिरूर तालुक्यामध्ये सतत 15 दिवस पडत असणारा पाऊस व त्यामध्ये काल रांजणगावमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे व त्या पावसामध्ये तुम्ही पाहू शकता आमच्या कांद्याचे भरपूर असे नुकसान झालेले आहे. माझी राज्य शासन व कृषी मंत्र्यांकडे कळकळीची विनंती आहे. हा नुकसान भरपाई आम्हाला तुम्ही कांद्याचा पंचनामा करून द्यावी अशी विनंती करतो. रांजणगाव परिसरामध्ये खूप पाऊस झालेला आहे आणि आमचं हातातोंडाशी आलेला घास या ठिकाणी पावसाने हिरावून नेलेला आहे आणि या ठिकाणी हे बघा सगळा कांदा या ठिकाणी सडून गेलेला आहे. तरी
याला खर्च खूप आहे. लावगड आहे, खुरापणी आहे, खतांचा खर्च आहे. तरी राज्य शासनाला माझी या ठिकाणी विनंती आहे की आम्हाला नुकसान भरपाई मिळावी. तर नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते आणि याच पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीमध्ये या मुद्द्यावर चर्चा होऊ शकते. राज्यात मुसळधार पावसानं झालेलं शेतीचं नुकसान या मुद्द्यावर चर्चा होईल आणि स्वाभाविकच आहे नुकसान भरपाईबाबत सुद्धा आज मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. तर याशिवाय वाढत्या कोरोना रुग्णसंख्येवर सुद्धा आज चर्चा होऊ शकते. यानंतर बातम्या बघूयात झटपट 100. यंदा मे महिन्यात देशभरात मुसळधार पाऊस झालाय. या पावसामुळे नवीन उच्चांक निर्माण झालाय. देशभरातील मार्च ते मे या 3 महिन्याची सरासरी पाहिली तर 42% जास्त पाऊस झालाय. त्यामुळे जून महिन्यात पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस आणि पूल जीर्ण झाल्यानं डेंबे धरणाच्या डाव्या कालव्यावरील पूल कोसळलाय. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. पण या घटनेनं म्हाळुंगे पडवळ गावच्या परिसरातील 8 गावांचा संपर्क तुटलाय. पुलाची दुरुस्ती होईपर्यंत पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मिठी नदी गाळ उपसा घोटाळ्यावरून आदित्य ठाकरेंना शिंदे सेनेनं व्यंगचित्रातून चपराक लगावली आहे. या प्रकरणावरून अभिनेता दिनो मोरियाचे जवळचे मित्र आदित्य ठाकरेंवर आरोप होत आहेत. त्यामुळे शिंदे सेनेनं व्यंगचित्र काढून आदित्य ठाकरेंवर निशाणा साधलाय. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरेश झिरवाळ दौऱ्याला तहसीलदार उशिरा हजर झालेत. नांदेड किनवट तालुक्यातील विविध कार्यक्रमांना झिरवाळांनी हजेरी लावली. यावेळी किनवटच्या तहसीलदार शारदा चौंडेकर उशिरा आल्या. त्यांना काळे दाखवा नोटीस बजावण्यात आली. समाधानकारक खुलासा न दिल्यास कारवाईचा इशारा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिला. कोळी बांधवांसाठी नितेश राणेंचा पहिला जनता दरबार भरवलाय. भाजप प्रदेश कार्यालयामधील कोळी बांधवांसाठी जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलं. यावेळी नितेश राणेंचं कोळी संस्कृतीप्रमाणे स्वागत करण्यात आलं. यावेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेलं निवेदन नितेश राणेंनी स्वीकारलं. कोकणात मनसेला धक्का बसण्याची शक्यता आहे. मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर नाराज असल्याची चर्चा आहे. निष्ठावंतांना कवडीची किंमत पक्षात नसते अशी पोस्ट खेडेकरांनी लिहिली आहे. तर रत्नागिरीतील कार्यक्रमात रामदास कदम आणि उदय सामंतांनी खेडेकरांना पक्षात येण्याची ऑफर दिली होती. त्यानंतर लगेचच खेडेकर पक्षात नाराज असल्याचं समोर आले. आठवडाभरात समजेल ठाकरे गटात कोण राहणार आणि कोण नाही असा मोठा गौप्यस्फोट मंत्री गिरीश महाजनांनी केलाय. सुधाकर बडगुजर फडणवीसांची भेट घेतली. त्याबद्दल विचारलं असता महाजनांनी प्रतिक्रिया दिली. सर्वपक्षीय नेते, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते हे भाजपत येण्याला उत्सुक आहेत. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी पुन्हा लक्ष्मण हाकेंवर निशाणा साधलाय. पात्रता नसताना राजकीय पुढाऱ्यांना हाताशी धरून मागासवर्गीय आयोगाचं सदस्यत्व पदरात पाडलं. याविरुद्ध हायकोर्टात अॅडव्होकेट बंडू काशीदांनी याचिका दाखल केली. ओबीसींच्या टाळूवरचं लोणी खाणारा भुरट्याचा आणखी एक कारनामा अशी पोस्ट मिटकरींनी सोशल मीडियावर लिहिली. विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय संयुक्त महामंत्री डॉक्टर सुरेंद्र जैन यांनी सण उत्सवाच्या नावावर मुक्या प्राण्यांच्या हत्येवर आक्षेप घेतलाय. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. हिंदूंना उपदेश देणारे तथाकथित पर्यावरणप्रेमी यावर का बोलत नाही तसा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. ते नागपूरमध्ये बोलत होते. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर 3 जूनपासून 8 जूनपर्यंत पशु बाजार बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. त्यामुळे वंशाची कत्तल
रोखण्यासाठी गुरांचा बाजार भरू देऊ नका असं पत्र गोसेवा आयोगानं राज्यातील सर्व कृषी बाजार समित्यांना पाठवलंय. गुरांचा बाजार भरणार नाही याची दक्षता घेण्याचं आवाहन केलंय. नवी मुंबई महानगरपालिकेच्या नेरूळ विभागामध्ये सध्या जोरदार उधळपट्टी सुरू असल्याचा आरोप भाजप नेत्या मंगला घरत यांनी केलाय. अनेक ठिकाणी गरज नसताना महानगरपालिकेकडून कामं काढली जात आहेत असं त्या म्हणाल्यात. वृक्षतोडही केली जाते, टेंडर न काढता थेट ठेकेदारांना कामं दिली जात आहेत असा आरोप करण्यात आलाय. नंतर काढलेले आहेत त्यांनी काम दाखवण्यासाठी. दारूच्या बाटल्या बघा, ह्या बघा, त्याच्यासाठी ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती देण्यासाठी परदेशात गेलेल्या शिष्टमंडळांना पंतप्रधान भेटणार आहेत. परदेशातून शिष्टमंडळ भारतात परतल्यावर ही भेट होईल. या शिष्टमंडळासोबत ते चर्चाही करतील. भारतासोबत इतर देशांची काय भूमिका आहे याची मोदी माहिती घेतील. डॉक्टर अजय तावरेला 4 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. रुबी हॉल किडनी रॅकेटमध्ये 6 आरोपी म्हणून अटक करण्यात आली होती. अजय तावरे वर्षभरापासून येरवडा कारागृहात होता. तसंच पुणे पोर्शे अपघात प्रकरणात त्याला अटक झाली होती. हेरगिरी करणाऱ्या रवी वर्माला 3 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. रवी वर्माला 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. हेरगिरी प्रकरणी रवीला अटक करण्यात आली. पैशांसाठी त्यानं देशाशी गद्दारी करत पाकिस्तानला माहिती पुरवल्याचा आरोप आहे. गृहकर्ज आणि वाहन कर्जाचा हप्ता लवकरच कमी होण्याची शक्यता आहे. सामान्य माणसाला दिलासा देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक सलग तिसऱ्यांदा रेपो दरात 0.25% कपात करू शकते. महागाईचा दर 4% कमी असल्यानं रेपो रेट कमी होण्याची शक्यता आहे. नीट पीजी परीक्षा पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे 15 जूनला नीट पीजी परीक्षा होणार नाहीये. नवी तारीख लवकरच जाहीर होईल अशी माहिती NBEMSनं दिली आहे. IRCTCद्वारे सोलापूर आणि मडगावमधून अष्टज्योतिर्लिंग श्रावण विशेष यात्रा सुरू करण्यात येणार आहे. ही यात्रा पर्यटकांच्या खिशाला परवडणारी असून त्यात आरामदायी सेवा मिळेल. भारतातील प्रमुख ज्योतिर्लिंग आणि इतर पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी या सहलीचं आयोजन केलंय. ही सेवा 19 जुलैपासून सोलापूरहून सुरू होईल. ठाण्याच्या काही भागांमध्ये 4 जूनला पाणीपुरवठा बंद राहणार आहे. ठाणे पालिकेच्या टेमघर जलशुद्धीकरण केंद्रात बुधवारी अत्यावश्यक देखभालीची कामं होत आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाण्यातील पाणीपुरवठा बंद असेल. या कामांच्या अनुषंगानं बुधवारी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत काही भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. वारकऱ्यांच्या एसटी प्रवास सुखद होणार आहे. राज्यभरातून वारीसाठी 2000 नवी कोरी लालपरी धावणार आहेत. MSRTCच्या ताफ्यात 9 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर लालपरी दाखल होती. त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून भेटीला जाणाऱ्या भाविकांना प्रवास आता विना अडथळ्यांचा होणार आहे.